जर पहिल्यांदा कोणती मंत्रा इन्स्टॉल असेल तर ती अनइन्स्टॉल करायची. त्यासाठी कंट्रोल पॅनलमध्ये जायचं, प्रोग्राम अँड फीचर्समध्ये जायचं. प्रोग्राम अँड फीचर्स, हे इथं प्रोग्राम अँड फीचर्सवर क्लिक केलं. प्रोग्राम अँड फीचरमधून पहिली जी मंत्र असेल त्याला अनइन्स्टॉल करायचं. ठीक आहे. मंत्रा MFS 100 असो किंवा 110 असो, जी कोणती असेल तिला अनइन्स्टॉल करायचं. MM प्रेस करून मंत्रा AVDM किंवा RD सर्व्हिस असेल तर अनइन्स्टॉल करा. ती अनइन्स्टॉल झाल्यानंतर धिस PCमध्ये जायचं, सीमध्ये जायचं. सीमध्ये प्रोग्राम फाईल्स नावाच्या फोल्डरवर क्लिक करायचं. प्रोग्राम फाईल्समध्ये मंत्रा नावाचं फोल्डर आहे का चेक करायचं. हे इथे मंत्रा नावाचं फोल्डर आहे, त्याला शिफ्ट डिलीट करून टाका, म्हणजे डिलीट करून टाकायचं. ठीक आहे. झालं, मंत्रा नावाचं फोल्डर डिलीट झालं. त्यानंतर आता मंत्राच्या साईटवर जायचं. मंत्रा MFS 100 ड्रायव्हर डाउनलोड एवढं टाकायचं. तुमची ऑपरेटिंग सिस्टीम जी असेल तिचं नाव टाकायचं, विंडोज 11, विंडोज 10. ठीक आहे. आता माझी 11 आहे. त्यानंतर मंत्रा सॉफ्टेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवर क्लिक करायचं, म्हणजे मंत्रा डाउनलोड्सवर क्लिक करा. तिथे या साईटवर आल्यानंतर इथे मंत्रा L1 डिव्हाइसवर क्लिक करा. त्यानंतर इथे ड्रायव्हर्स नाव आहे वरच्या साईडला, त्याच्यावर क्लिक करा. ड्रायव्हर्सवर क्लिक केलं की इथे डाउनलोड नाव आहे, याच्यावर क्लिक करा. आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून सबमिट करा. ड्रायव्हर डाउनलोडिंग चालू झालं. त्यानंतर RD सर्व्हिस आहे बाजूलाच, RD सर्व्हिसवर क्लिक करा. इथे 2 ड्रायव्हर आहे, अँड्रॉइड आणि विंडोज. तर आपल्याला विंडोज पाहिजे, ते डाउनलोडिंगला लावा. इथे दोन्ही डाउनलोडिंग झाले आहेत. ठीक आहे. याच्यावरनं आता या दोन्ही डाउनलोडिंगला मी कॉपी पेस्ट करत आहे. एक मिनिट. दोन्ही डाउनलोडिंगला मी कट केलं आहे. न्यू फोल्डर. आता याच्यातल्या पहिल्यांदा आपल्याला ड्रायव्हर टाकायचे. ड्रायव्हरला रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करा. हे ड्रायव्हर टाकताना NPV अँटीव्हायरस असेल तर त्याला स्टॉप करा. पहिल्यांदा खालच्या साईडने स्टॉप NPV शील्ड करा आणि या ड्रायव्हरला इन्स्टॉलेशन चालू करा. ड्रायव्हर इन्स्टॉल झालेत. नंतर RD सर्व्हिस इन्स्टॉल करा. RD सर्व्हिस पण इन्स्टॉल झाली. त्याला अनेबल केलं तर चालते. मंत्रा डिव्हाइस कनेक्ट करा. डिव्हाइस अटॅच. ठीक आहे. आता हे अनप्लग आणि प्लग इट अगेन म्हणते, म्हणजे एकदा पिन काढा परत बसवा. असं 2 वेळा करावं लागते. डिव्हाइस अटॅच, परत एकदा पिन काढा, परत एकदा लावा. ठीक आहे. आता जर फ्रेमवर्क रेडी टू यूज नाही आलं तर विंडोज आणि आरचं बटन प्रेस करा. services.msc नावाची कमांड टाईप करून एंटर मारा. ह्याच्यात मंत्रा नाव सर्च करा. हे आलं बघा. नाही आलं तर इकडे मंत्राला रिफ्रेश करायचं फक्त. फ्रेमवर्क रेडी टू यूज याचा अर्थ आलं आहे. ठीक आहे. हे इथं मंत्रा MM दाबत मंत्रा AVDM 110 आहे ना, याला रिस्टार्ट केलं असतं तरी फ्रेमवर्क रेडी टू यूज आलं असतं. ओके. आपली मंत्रा रेडी झाली, आता यूज करू शकता.